हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी झटपट होणारी ही अल्टिमा भात रेसिपी पाहणार आहोत. तर ही रेसिपी एकदम झटपट कमी साहित्यामध्ये होणारी आहे. तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हलकी फुलकी भूक असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. ही रेसिपी सांबर सोबत सुद्धा खूप छान लागते किंवा अशी जरी आपण हा भात खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो. तर अजून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी एक पातेलं घेऊन त्यामध्ये या वाटीने आपण तांदूळ मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी बिर्याणीचा लांब सडक पिवळसर जुना असा तांदूळ घेतलेला आहे. तर आपण तो एक वाटी तांदूळ घेतलेला आहे पहा. आता त्याच वाटीने आपल्याला इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे. तोही आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तर इथं पहा, इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर आता आपण हे दोन्ही तांदूळ मिक्स करणार आहोत. तर हे तांदूळ दोन्ही मिक्स केल्याने आपल्या भाताची टेस्ट खूप छान वाढते. त्यामुळे आपण हे तांदूळ दोन्ही मिक्स करणार आहोत. तर आता तांदळामध्ये आपण पाणी वतून आता तांदूळ अगोदर मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये पाणी वतून आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर आता तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे पहा. मी इथं चोळून स्वच्छ तांदूळ धुते. आता त्यामधलं पाणी काढून आपल्याला त्यामध्ये परत दुसरं पाणी वतून आपल्याला 20 ते 25 मिनिट इतका आपण तांदूळ भिजत ठेवणार आहोत. आता झाकण ठेवून आपण आपला तांदूळ साईडला ठेवून द्यायचा आहे. आता आपण तोपर्यंत अल्टिमा भातला जे वाटण लागणार आहे ते वाटण पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक मिरच्या घेऊ शकता. तर इथं पहा, मी इथं वाटण करून घेणार आहे मिरचीचं. तर आपलं वाटण तयार झालेलं आहे. तोपर्यंत आता आपण आपल्या तांदळातलं पाणीही काढून घ्यायचं आहे. तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, कटोरा. त्यामध्ये चाळण ठेवून ते पाणी सर्व काढून घेणार आहे. आपला तांदूळ निथळण्यासाठी ठेवून देणार आहे साईडला. तांदूळ निथळून घेतला म्हणजे आपल्या फोडणीमध्ये छान परतला जातो भात. हे पहा, आता आपण साईडला तांदूळ निथळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता तोपर्यंत आपण इकडं गॅसवरती कढई ठेवणार आहोत. आपल्या भातासाठी आपण फोडणी देणार आहोत. तर यामध्ये मी 2.5 पळी तेल वतलेलं आहे. आता त्यामध्ये मी उभा पातळ 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर ते आपण मस्त परतून घ्यायचे आहेत कांदे. हे पहा, कांद्याने आपल्या भाताला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळं कांदा जरूर घालायचा आहे आपल्याला. तर कांदा परतत आहे तोपर्यंत आता आपण साहित्य पाहूया. इथं आपण मिरचीचा वाटण घेतलेला आहे. कोथिंबीर, इथं धना पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा. इथं घरकुल मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा. आणि इथं खडे मसाल्यामध्ये 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी आणि 2 ते 3 पानं तेजपत्ता आहेत. चवीपुरतं आपण इथं मीठ घेतलेलं आहे. तर धना पावडर आणि घरकुल मसालाच वापरायचा आहे आपल्याला. त्यामुळं आपले भात एकदम मस्त होणार आहे. हे पहा, आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण त्यामध्ये खडे मसाले घालून घेऊया. खडे मसाले टाकल्यावर मस्त असा घरभर सुगंध छान पसरतो पहा. खूप छान येतो सुगंध आपल्याला. तर ते परतत आहे बारीक फ्लेमवर. तोपर्यंत आता आपण इकडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पहा. आपल्याला भातामध्ये पाणी गरमच वापरायचं आहे, गार पाणी वापरायचं नाही. तर इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता आपण यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे वाटलेली. हिरवी मिरची, लसणाचं
वाटण घालून घ्यायचं आहे. कांदा खूपही काळा करायचा नाही आपल्याला. तर इथं पहा मी हिरवी मिरची घालून छान परतली आहे. आता नंतर आपण मसाले घालणार आहोत. तर इथं गरकुल मसाला आणि धना पावडर घालून घेतली आहे. आता ही छान परतत आहे. खाली चिटकून द्यायची नाही. एकसारखं परतत आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला निथळलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. तांदूळ छान असा परतून घ्यायचा आहे. पहा आपल्याला यामध्ये हळद किंवा लाल तिखट असं काहीही टाकायचं नाही. खूप छान या पद्धतीने केला तर खूप मस्त कलर पण खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते. आता आपला तांदूळ हलवून झालेला आहे. इथं मी 4 वाट्या पाणी घालणार आहे. 2 वाट्या तांदळासाठी आपण इथं 4 वाट्या पाणी घालत आहोत. पुढे आपल्याला अजून पाणी लागणार आहे. इथं पहा आता आपण 4 वाट्या पाणी घालून घेऊन छान अशी जी उकळी काढायची आहे. तर इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून घेतलेलं आहे पहा. आता ह्याला छान अशी उकळी काढायची आहे. हे पहा आपल्या तांदळामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. इथं आपल्याला आता थोडंसं पाणी लागणार आहे. आपला भात कच्चा आहे. तर ही क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे. तर इथं मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. हे पहा पुढे मी दाखवलेलं आहे. 2 वाट्या पाणी घातलेलं आहे मी परत. एकंदर आपल्याला 2 वाटीसाठी 6 वाट्या पाणी लागलेलं आहे. इंद्रायणी तांदळामुळे आपल्याला इथं पाणी जास्त लागलेलं आहे. तर पाणी घालून छान असं उकळी काढली आपल्या भाताला की त्यावरती झाकण ठेवून मस्त असा भात फुलेपर्यंत आपण करून घ्यायचा आहे. नंतर हे पहा आपला भात एकदम तयार झालेला आहे. तर आता त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मस्त टेस्टी आणि खमंग अशी लागते ही रेसिपी. आता आपण ही रेसिपी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. भात पहा अल्टिमा भात आहे हा. ही रेसिपी माझ्या बहिणीची आहे. तर तिनेच मला सांगितली. खूप छान होती ही रेसिपी. नक्की करून पहा. मी ही खूप वेळा खाऊन पाहिली आहे तिच्या हातची. तर खूप मस्त टेस्टी अशी होते. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.